तर गडचिरोलीच्या वनसंपदेनं नटलेल्या पोटेगाव मार्गावर सध्या कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। उघड्यावर अन्न फेकल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे। या भागात मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात, मात्र या घाणीचा नागरिकांना त्रास होतोय। मोकळा श्वासही या ठिकाणी घ्यायला मिळत नाही अशी नाराजी स्थानिक व्यक्त करतात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। गडचिरोली हा जिल्हा वनसंपदेनं नटलेला जिल्हा आहे आणि गडचिरोली शहरामध्ये आता नवीन उद्योग येत आहेत, नवीन कंपन्या येत आहेत। आता लोकांनी बाहेर फिरायसाठी, ग्रामस्थ बाहेर फिरायसाठी निघतात, सकाळी मॉर्निंग वॉकला निघतात, जागा फार कमी पडते, त्याकरिता पोटेगाव हा रोड जंगली रोड असताना या ठिकाणी ग्रामस्थ शहरवासी फिरायसाठी निघतात। परंतु आपण बघू शकता या ठिकाणी या रस्त्याच्या शेजारी कशा पद्धतीने कचरा टाकलेला आहे, प्लास्टिकचे तुकडे टाकलेले आहे, कोंबड्यांचे काही मांस टाकलेले आहेत, काही घनकचरा टाकलेला आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण हा रस्त्यावर पसरलेला सामान आहे आणि पूर्णपणे फेकलेले सामान फेकलेले आहे आणि त्याची दुर्गंधी पसरलेली आहे आणि याच मार्गाने ग्रामस्थ व शहरवासीय फिरायसाठी येतात आणि या ठिकाणी बघू शकता काही फिरणारे सुद्धा ग्रामस्थ आहेत, काही शहरवासी आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने काय करू शकता। साहेब नमस्कार। हां नमस्कार। तुम्ही रोज सकाळी फिरायला जाता, काय आम्ही जवळपास 30-40 लोक रोज फिरायला जातो 5 वाजता आणि या ठिकाणी जवळपास 10-15 वर्षापासून हे कचरा नेहमीच टाकत असतात। रॉ मटेरियल म्हणजे कोंबड्यांचे अवशेष किंवा बकऱ्याचे अवशेष किंवा बाकी हे जे खानावळवाले जे कॅटर्सवाले हे भात भाजी हे ते सर्व रॉ मटेरियल आणून टाकून देतात, त्याच्यामुळे इथं दुर्गंधी पसरलेली असते। काही आम्ही बरेचदा नगर परिषदला तक्रार केली, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं। हे इथं साफ व्हायला पाहिजे, लोकांचे आरोग्य बिघडत आहेत। त्याच्यामुळे मी असं आवाहन करतो की या गोष्टीसाठी नगर परिषदकडून लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलावं। इकडे नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा फिरायसाठी येतात। हां, नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा फिरायला येतात, परंतु त्यांच्यावर काही परिणाम होत नाही आतापर्यंतचा। प्रशासनातर्फे नवीन योजना आणल्या जातात आणि ग्रामस्वच्छता अभियानासारखे फंड येतो आणि त्या फंडमधून कामं केले असे दाखवल्या जातात। या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा फिरायला येतात असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि आम्ही स्वतः या ठिकाणी आलो। या ठिकाणी खरंच दुर्गंधी पसरलेली आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।